महेंद्र दळवींनंतर आता शेकापचा भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब. शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडनं गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर. आमदारांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी. माझ्यावर खोटे आरोप होत आहेत म्हणत गोगावलेंनी सर्व आरोप फेटाळले. कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार. चित्रलेखा पाटलांच्या आरोपांवर भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर. महेंद्र दळवी अंबादास दानवेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. दाखवलेल्या व्हिडिओचे 7 दिवसात पुरावे देण्यासाठी नोटीस. मॉर्फ केलेला व्हिडिओ दाखवून बदनामी केल्याचा दळवींचा दावा. बिबट्याची वेशभूषा करून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे विधान भवन परिसरात. बिबट्याच्या प्रश्नावर लक्ष वेधण्याच्या मागणीसाठी केलं अनोखं आंदोलन. रेस्क्यू सेंटर्स उभारण्याचीही केली मागणी. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकीबाबत संभ्रम. निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा. नाना पटोलेंची मागणी. तर पदावरून काढण्याचा अधिकार सभागृहाला नाही. विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य. विधिमंडळातल्या आसन व्यवस्थेवरनं महाविकास आघाडीमध्ये खटके. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये आसन व्यवस्थेवरनं सुंदोपसुंदी. ज्येष्ठतेनुसार पुढच्या जागा देण्याची काँग्रेसची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि दोन्हीही राष्ट्रवादीतले अनेक आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात. मंत्री उदय सामंतांकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचे संकेत. ई व्हेकल करता येत्या 8 दिवसात पूर्णतः टोलमाफी करावी. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जन्मदात्या आईनंच केला मुलांचा सौदा. पैशांसाठी आईनं पोटची 6 मुलं विकल्याचा आरोप. जिल्हा प्रशासनाकडनं एसआयटी स्थापन. मुंढव्यातील वादग्रस्त सरकारी जमिनीबाबत अंजली दमानियांचे पुण्यातले माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यावर गंभीर आरोप. मगर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले. पुण्यातल्या हडपसरमधल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेशननंतर रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप. रुग्णालयाबाहेर दिला ठिय्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.